ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये आता विविध आरोप होऊ लागलेले आहेत। डॉक्टर अजय तावरे यांच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी वाटते असं विधान सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे। त्यामुळे नेमकं काय घडतंय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एनसीपीचे नेते सूरज चव्हाण आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणामध्ये सुषमा अंधारे आरोप करतात सरकारवर, यानंतर रवींद्र धंगेकर आरोप करतात, त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होतात, पोलिसांना ज्या भाषेचा ते वापर करतायत, प्रकरण अगदी गंभीर आणि सरकार बॅकफूटवर आहे असं म्हणावं। सुषमा अंधारे असतील, रवींद्र धंगेकर असतील, या दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की प्रशासन प्रशासनाचं काम करते, सरकार त्यांना मार्गदर्शन करते, सरकार त्याच्यामधून जे जे लोक गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई करते। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। परंतु सुषमा अंधारे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील, हे दोन नेते त्यांना माध्यमामध्ये प्रसिद्धी भेटायला लागली आहे म्हणून रोज उठायचं, कुठल्या तरी ऑफिसवर जायचं, कसले तरी आंदोलन करायचे। आता हे किती धुतलेल्या तांदळासारखे हे महाराष्ट्राला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे। सुषमा अंधारेची हिस्ट्री माहीत आहे, रवींद्र धंगेकरांची हिस्ट्री माहीत आहे। त्यांनी फक्त आम्हाला खोलात जायला लावू नये। आपण जे काम करतोय समाजाच्या भल्यासाठी करतोय। महाराष्ट्रात जणू काही एकच प्रश्न असल्यासारखं वाटतंय आम्हाला। दुष्काळावर बोलावं त्यांनी, विरोधी पक्ष म्हणून आम्हाला पण वाटेल, पण जिथं प्रसिद्धी भेटते आहे तिथं फक्त बोलायचं, तिथं फक्त चमकायचं। हे चमकून येते, ह्याच्यामुळे काही फरक पडणार नाही। सरकार जे दोष आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करेल। हे नौटंकीबाज किती रस्त्यावरती नौटंकी केली तरी त्याला जनताही दाद देणार नाही। नक्कीच, पण जी चौकशी समिती नेमलेली आहे या चौकशी समितीनं काल बिर्याणी पार्टी झोडली असं सुद्धा फोटो व्हायरल झालेले आहेत आणि गांभीर्य नाही आहे या संपूर्ण प्रकरणाचा असं सुद्धा आरोप करतात विरोधक। त्याच्यामध्ये जर तशा पद्धतीचं काही कृत्य झालं असेल तर नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली जाईल। सरकार किंवा प्रशासन त्याच्यावरती लक्ष घालेल, परंतु कुठल्याही गोष्टीचं राजकारण करायचं हे कुठंतरी थांबलं पाहिजे। कारण कुणी बिर्याणी खाल्ली म्हणून त्याच्यावरती राजकारण, त्याच्यात गांभीर्य नाही। ते चौकशी व्यवस्थित होते का हे आपण पाहिलं पाहिजे। जे अधिकारी त्या ठिकाणी गेलेत ते व्यवस्थितपणे करतायत का, चौकशीला पूर्णपणे ते वेळ देत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। कुणी काय खाल्लं, कुणी काय पिलं ह्याच्यावरनं आपण त्याला गुन्हेगार किंवा दोषी ठरवू नये असं मला वाटतंय। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। या प्रकरणामध्ये विरोधी पक्ष नेते आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी सुद्धा मागणी केली आहे की निष्पक्ष आणि सखोल चौकशी या संदर्भात झाली पाहिजे। मला वाटतं विरोधी पक्ष नेते कालच तुम्हाला कुठेतरी दिसले। मला प्रश्न निर्माण झाला होता की राज्यात विरोधी पक्ष आहेत की नाहीत, कारण जे काही काम करतोय ते आम्ही सरकार म्हणून निष्पक्षपणे करतोय। जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करतोय। जे कुठं ज्या लोकांनी काही जर प्रयत्न केला असेल की या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाते। परंतु विरोधी पक्ष नेते कारवाई करत असताना ते बोलायला लागलेत, म्हणजे साप गेल्यावर फटीवर मारल्यासारखं जो असतो मन आहे तशा पद्धतीचे विरोधी पक्षनेत्याकडनं चालू आहे। विरोधी पक्षनेत्याच्या माहितीसाठी या प्रकरणामध्ये अनेक लोक जेलमध्ये गेलेले आहेत, अनेकाला शासन झालेलं आहे। त्याच्यामुळं शासन झाल्याच्या नंतर तुमच्या बोलण्याला काही अर्थ राहत नाहीये। पण सुनील टिंगरे यांच्या कुठेतरी अडचणी वाढतात असं म्हणावं का? कारण आता अशा पण बातम्या येऊ लागल्यात की अजितदादांनी त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत। ते सगळ्यात आधी त्या ठिकाणी गेले होते आणि कशासाठी गेले होते, मनसुबा काय होता, यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। बऱ्याच थेरीज समोर येत आहेत। सुनील टिंगरे हे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत। त्यांच्या मतदारसंघामध्ये अशी घटना घडल्याच्या नंतर त्यांना समजतात ते त्या घटनास्थळी दाखल झाले, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला सुद्धा गेले। हे त्यांनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितलेले। आपल्या भागामध्ये घटना झाल्यावर आपण त्या घटनेला भेट देतो। जे लोक त्या घटनेत दुर्घटना घडली आहे
त्या ठिकाणी भेट देऊन जे गुन्हेगार आहेत त्यांना सजा व्हावी अशी अपेक्षा. दमन यांच्या आरोपांचं काय ते म्हणतायत की नार्को टेस्ट झाली पाहिजे, लाय डिटेक्टर टेस्ट झाली पाहिजे, त्यासोबतच अजितदादांची पण चौकशी व्हायला पाहिजे. थेट उपमुख्यमंत्र्यांच्या चौकशीची मागणी होते या प्रकरणामध्ये. माझी सुद्धा मागणी आहे की अंजली दमनियाची चौकशी झाली पाहिजे, त्यांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे. अंजली दमनिया यांना कुणी कुणी कॉल केलेले आहेत त्याचं कॉल रेकॉर्ड सुद्धा चेक झालं पाहिजे. अंजली दमनिया कुणाच्या सांगण्यावरनं हल्ली आरोप करायला लागलेत. हे अंजन्या दमनिया म्हणजे रिचार्जवर चालणारी बाई आहे, म्हणजे ही काही सामाजिक कार्यकर्त्या नाहीत. हे फक्त कुणीतरी सुपारी दिलं की ती सुपारी वाजवायचं काम दमनियाबाई करतात. दमनियाबाईकडे पुरावे असतील तर त्यांनी बोलावं. उगाच प्रसिद्धी भेटते म्हणून मोठ्या मोठ्या लोकांवरती आरोप करायचं नाही. माझी सुद्धा मागणी आहे की अंजली दमनियाची नार्को टेस्ट आणि मोबाईल रेकॉर्डचे झालंच पाहिजे, ही मागणी सरकारकडे माझी. नक्कीच. पण तुम्ही अंजली दमन यांना सुपारीबाज का म्हणता, म्हणजे कुणाच्या इशाऱ्यावरती ते ही मागणी करतायत असं तुमचा आरोप आहे थेट? अंजली दमनियाचं जर तुम्ही CDR तपासला तर त्याच्यामधून सत्य बाहेर येईल की त्यांना नेमकी सुपारी कुणी दिलेली आहे, ते आरोप का करतायत. राज्याचा उपमुख्यमंत्री जर आपल्या भागात घटना घडली तर आपण पोलीस प्रशासनालाच विचारतो ना, आणि पोलीस प्रशासनाला विचारणं कुठं चुकीचं आहे. परंतु त्याचा एक वेगळा स्वरूप द्यायचं, आरोप करायचे आणि कुणाच्या तरी फायद्यासाठी करायचं. अंजली दमनिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतायत ह्याची चौकशी झाली पाहिजे. त्यांचा CDR तपासला गेला पाहिजे, त्यांचं बँक बॅलन्स सुद्धा तपासलं गेलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. जितेंद्र आव्हाड आहेत, आज रायगडला गेले, त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करणार आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये काही मनुस्मृतीच्या श्लोकांचा समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या विरोधात ते त्या ठिकाणी मनुस्मृतीचं दहन करणार आहे. एकंदरीत या घटनेकडे कसं पाहता? मला वाटतं जितेंद्र आव्हाडाला कदाचित पूर्णपणे शासन निर्णयाची माहिती नसावी म्हणून अशा पद्धतीचं पाऊल ते उचलतायत. ते पाऊल फक्त प्रसिद्धीसाठी आहे. शासनाने असा कुठलाही धडा मनुस्मृतीमध्ये ॲड केलेला नाही किंवा समाविष्ट केलेला नाही. अशा पद्धतीचं कालच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी सांगितलेले, तरीसुद्धा आव्हाड साहेब महाडला जाऊन मनुस्मृतीची होळी करतायत. तर कशासाठी? तर बरेच दिवस झालं प्रचारामध्ये कुठं सहभागी पक्षाकडनं करून घेतलं नव्हतं, म्हणून प्रसिद्धीची संधी आली आहे आणि ती संधी सुटू नये यासाठी ते दहन करतायत. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या दहनाला काही अर्थ नाही. शेवटचा प्रश्न आहे, जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणामध्ये आता राजेंद्र घाडगे आहेत, त्यांची सुद्धा आता चौकशी होऊ लागली. अजितदादांची अगदी निकटवर्तीय नातेवाईक आहे असं सुद्धा बोललं जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कुठेतरी अडचण होते राष्ट्रवादीची आणि विशेष करून अजितदादांची? आत्तापर्यंत आमच्या नेत्यावर जे जे आरोप झाले ते आरोपामधून आम्हाला न्यायालयीन प्रक्रियेतून मुक्तता भेटलेली आहे. म्हणजे आम्हाला कुठल्या सरकारनं क्लीन चिट नाही दिली, तर न्यायालयातून निर्दोषता प्राप्त झालेला आहे. आम्ही कुठल्याही चौकशीला आतापर्यंत घाबरलेलो नाही. प्रत्येक चौकशीला सहकार्य आमच्या नेत्याकडनं झालेलं आहे. त्याच्यामुळं ही जरी चौकशी झालेली करत असतील तर मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल. कुणाच्या तरी आरोपावरती चौकशी झाली ह्याचा अर्थ तो गुन्हेगार आहे असं होत नाही. आम्ही चौकशीला सामोरं जाऊन त्याच्यातून नक्कीच आम्हाला विश्वास आहे की त्यामध्ये कुठेही काळबेरं झालेलं नाही, निर्दोष होतो प्राप्त होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय सूरज चव्हाण यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासोबतच अंजली दमनिया यांनी जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल त्यांची देखील चौकशी व्हायला हवी, त्यांची देखील नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आणि सखोल CDR त्यांचे तपासले गेले पाहिजेत अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नेमकं काय घडणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.